नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपली ना दिवसाची सुरुवात बहुतेक अशा कामाच्या यादीने होते किंवा मनात सारखं चालू असतं की आज हे करायचंय, मला ते करायचंय, ऑफिसला लवकर जायचं आहे, की ट्रॅफिकमधनं एवढ्या ड्रायव्हिंग करायचं आहे, स्वयंपाक करायचा आहे, मुलांना आवरायचं आहे, घर नीटनेटकं करायचं आहे, अशी सारखी प्रेझेंटेशन द्यायचं आहे, बँकेचं काम करायचं आहे. हे सगळं आपल्या मनात सारखं चालू असतं की हे करायचंय ते करायचंय. म्हणजे बऱ्याच वेळा तर आदल्या दिवशी रात्रीपासूनच आपण आपल्या डोक्यात सुरू होतं की आता मला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे इथं बसून. तर काय होतं, हे असं सगळं जेव्हा आपण असा कामांचा विचार करतो तेव्हा त्याचा एक प्रकारचा ताण येतो, स्ट्रेस येतो आणि सारखं आपण एका कामातनं पुढच्या कामाचा सारखा विचार चालू असतात. आणि आज मी देखील म्हणजे माझ्या डोक्यात असं चालू होतं की आज मला व्हिडिओ करायचा आहे. माझा थोडा व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे घसा बसलेला आहे, तर मला सारखं मी त्या काळजीत होते की आता व्हिडिओ तर करायचा आहे पण आपला आवाज नीट नाहीये, कसं होईल वगैरे. तर आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ना हा जो ताण येतो, हा जो कंटाळवाणापणा येतो, तेच गोष्टी करून, ह्या सगळ्यावर एक उपाय आहे आणि तो म्हणजे आता जे मी सांगितलं तर त्यातला फक्त एक शब्द बदलायचा. तर आता मी जे मराठीत सांगितलं तसं आपण तुम्ही इंग्लिशमध्ये म्हटलं तर आय हॅव टू गो टू वर्क, आय हॅव टू कुक असं आपण म्हणत असतो. तर ह्यातला फक्त एक शब्द बदलला ना तर खूप फरक पडतो. आणि हे मी आज स्वतः हे करून बघितलं, म्हणजे मी करत असते हे, पण आज म्हणून म्हणलं की हेच तुमच्याबरोबर आज शेअर करायचं आहे. तर आता काय बदलायचं आहे? कामं तर बदलणार नाहीत, करायची तर आपल्यालाच आहेत, पण ह्यातनं सकारात्मकता आणि एक प्रकारचं अप्रिसिएशन, ग्रॅटिट्यूड कसं या आपल्या एका शब्दाने बदलतं बघा. तर आता मी म्हणलं तसं आय हॅव टू कुक, आय हॅव टू गो टू ऑफिस, ह्या ऐवजी त्या हॅव टूच्या ऐवजी आपण जर का आय गेट टू म्हणलं, म्हणजे आय गेट टू कुक, आय गेट टू गो टू द ऑफिस असं म्हणलं तर किती फरक पडतो बघा. म्हणजे कसं आहे ना की आपल्याला करायचंच आहे असं नाही, म्हणजे मला हे आज हे करायचंय ते करायचंय असं नाही, मला हे करायला मिळतं आहे, मला हे करायची संधी आहे. हे जेव्हा आपण असा फक्त एका शब्दाचा फरक केला ना तर इतका फरक पडतो आपण आपल्या दृष्टिकोनामध्ये, आपल्या त्या कामाकडे बघण्याच्या ह्याच्यामध्ये. तर आता म्हणजे आपण बघा की मला स्वयंपाक करायला लागतो आहे, मला हे, तर मग आपण आता म्हटलं तर कसं, मला मुलं आहेत, मला त्यांना मुलं आणि नवऱ्याला चांगलं चांगलं करून खायला घालायचं आहे म्हणून मला स्वयंपाक करावा लागतो आहे, बरोबर आहे. म्हणजे मला ही एक संधी आहे की त्यांना चांगलं करून घालायची. मला नोकरी आहे म्हणून मला ऑफिसला जावं लागतं आहे. सो आय गेट टू गो टू ऑफिस, म्हणजे सो मला नोकरीच नसती तर घरीच बसावं लागलं असतं, मग हा पुढचा काही प्रश्नच आला नसता. सो असा जर का आपण फक्त प्रत्येक ह्याचा मला करावंच लागतंय, मला हे करायचंच आहे, आणि आपण स्वतःशी बोलताना आणि इतरांशी बोलताना हे आपलं सारखं चालू असतं असं. तर ह्याच्याऐवजी जर का आपण एवढा बदल केला की मला हे करायची संधी आहे, मी किती म्हणजे आय एम ब्लेस्ड की मला माझं आयुष्य किती छान आहे की मला हे करायला मिळतं आहे, तर किती फरक पडेल त्या करण्यामध्ये. तर मी देखील आज असाच विचार केला की मला व्हिडिओ करायचा आहे, याचा जर ताण न घेता मला व्हिडिओ करायची संधी आहे, मला हे माझं मत, मला जे काही वाटतं ह्याच्याबद्दल, प्रत्येक गोष्टीबद्दल, ते मला माझे विचार हे दुसऱ्यांपर्यंत, माझ्या अन्योन्य फॅमिलीपर्यंत पोचवायची संधी आहे. आणि मग मी असा विचार केल्यावर लगेच असं मनात आलं की अरे नाही, ही तर माझी फॅमिली आहे, त्यांना काही एवढं वाटणार नाही माझा एक दिवशी घसा आवाज बसलेला असेल तर, त्यांना कळेल. आता एवढे 200 व्हिडिओ बघून त्यांना सवय झाली आहे माझ्या आवाजाची, म्हणजे कळेल मी थोडंसं बसलेला असला तरी असं. सो इतका म्हणजे त्यामुळे मला पण इतकं स्ट्रेस कमी झाला. आणि म्हणून खरं तर वेगळा विषय घेतला होता आजच्या ह्याच्यासाठी, पण म्हणलं नाही आज याच विषयावर हे करायचा, कारण हे मला माहितीये माझ्यासारखं सुद्धा सगळ्यांच्या आपण सारखं डोक्यात मनात इतरांशी बोलताना चालू असतं, मला लवकर उठायचंय, मला स्वयंपाक करायचा आहे, मला घर आवरायचं आहे, मला नोकरीला जायचं आहे, मला इतकं प्रेझेंटेशनचं काम आहे. तर त्याच्याऐवजी आपल्याला नोकरी आहे, मग आपल्याला म्हणजे घर आहे, डोक्यावर छप्पर आहे, घर आहे, म्हणून तर ते आवरायला लागतं. सो असा थोडासा एका शब्दाचा फरक केला ना की मला हे करायला मिळतं आहे, तर खूप आपण आनंदाने, सकारात्मकतेने तीच कामं तर आपल्याला करावीच लागतात, त्याच्यापासून सुटका नाहीये, पण तीच या दृष्टिकोनातनं केली तर पटकन होतात, छान होतात आणि आनंदाने झाल्यामुळे आपल्यालाही छान त्याचा स्ट्रेस न येता पुढचे कामं आपण करू शकतो. मग आता ह्याच्याबरोबरच एक गोष्ट सांगते की एका व्यक्तीला एक म्हणजे हँडिकॅप व्यक्ती असते, व्हीलचेअरमध्ये पायाचा प्रॉब्लेम असतो, चालता येत नसतं, व्हीलचेअरमधनं हिंडावं लागत असतं. तर त्या व्यक्तीला एक दुसरा माणूस विचारतो की तुम्हाला असं जखडल्यासारखं वाटत नाही का या व्हीलचेअरमध्ये बसून?
तर त्या व्यक्तीचं उत्तर खूप छान आहे. तर ती व्यक्ती म्हणते की नाही, ऍक्च्युली व्हीलचेअर हे माझ्यासाठी ना स्वातंत्र्याचं प्रतीक आहे. की कारण कसं, तर मी जर का ही व्हीलचेअर नसती तर मी गादीवरच हे मला बसावं लागलं असतं, घरात गादीतच माझं आयुष्य गेलं असतं, मला हे बाहेरचं जग दिसलंच नसतं. त्यामुळे माझ्यासाठी ही व्हीलचेअर म्हणजे आपल्या दृष्टीने आपण म्हणलं तर म्हणेल की व्हीलचेअरमुळे किती अडकल्यासारखं वाटतंय, पण त्या व्यक्तीच्या दृष्टीनं असं आहे की मला ह्याच्यामध्ये व्हीलचेअरमुळे मला जग दिसतं आहे. सो असं एखाद्या गोष्टीकडे नुसतं बघण्याचा दृष्टिकोन बदलला ना तरी बघा किती फरक पडतो. सो पुढच्या वेळेला कुठलीही गोष्ट अगदी आपण वैतागून जेव्हा म्हणतो मला हे करायचंय ते करायचंय, तेव्हा फक्त असा हा एवढासा बदल करा की मला हे करायला मिळतं आहे, की मला ही करायची संधी मिळते आहे, अपॉर्च्युनिटी आहे, आय गेट टू डू दिस असं म्हणा, आणि बघा किती छान फरक पडतो ते. सो म्हणून आज विषय बदलून हाच विषय मी घेतलेला आहे माझ्या न्यू यू फॅमिली बरोबर शेअर करायला. सो आवडला तर लाईक करा, ज्यांना उपयोग होईल त्यांच्याबरोबर जरूर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक्यू. नमस्कार.